वर्षभरातच विधवा झालेली कुसुम आपल्या सासरच्या लोकांचा अत्याचार सहन करत राहिली. तिच्या सासूने तिला खूप वाईट वागणूक दिली. ती खूप साधी होती, त्यामुळे ती सगळं शांतपणे सहन करत होती. मग एके दिवशी तिच्या सासऱ्याने आणि दिराने मिळून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि ते दुर्दैव टाळण्यासाठी तिला सासरच्या घरातून पळून जावे लागले. पण एक दिवस मी माझ्या मुलीकडे कानपूरला गेले होते. तेव्हा बाजारात भाजीपाला घेत असणाऱ्या कुसुमवर अचानक माझी नजर गेली. तिच्याकडे पाहून लगेच कोणीही सांगू शकेल की ती गरोदर आहे. तिला अशा अवस्थेत पाहून मला धक्काच बसला, कारण ही कथा आहे आमच्या शेजारी राहणाऱ्या विधवा कुसुमची. आज मी पुन्हा तिला गच्चीवर कपडे वाळत टाकताना पाहिले. तिचा गोरा रंग, पातळ शरीर, मध्यम उंची आणि अंगावर हलकी प्रिंटेड पांढरी साडी. त्यासोबतच तिच्या चेहऱ्यावर दुःखांचा थर होता. ती जेमतेम 22-23 वर्षांची असावी. मी तिच्याकडे एकटक पाहत होते. जरी माझ्या बाजूने ती पाठ करून उभी असली तरी मी तिच्याकडे पाहत आहे हे कदाचित तिला जाणवले होते. जेव्हा तिने वळून माझ्याकडे पाहिले तेव्हा मी तिला हलके स्मितहास्य केले आणि हात केला. त्यानंतर ती रिकामी बादली उचलून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच मी तिला थांबवले. बेटी, तुझं नाव काय आहे? यावर तिने आपले नाव कुसुम असे सांगितले आणि ती पटकन पायऱ्या उतरून खाली गेली. माझ्या पतीने रिटायर झाल्यावर सरकारी क्वार्टर सोडून या कॉलनीत एक दुमजली घर घेतले होते. माझी मुलगी कानपूरमध्ये राहत होती, तर मुलगा चेन्नईला राहत होता. माझी दोन्ही मुलं विवाहित होते. आमचे घर आणि शर्माजींचे घर अगदी चिटकूनच होते. शर्माजी हे कुसुमचे सासरे होते. दोन्ही घराच्या टेरेसच्या मध्ये 3 फुटांची भिंत होती. त्यावरून सहज अलीकडच्या म्हणजेच आमच्या टेरेसवर येता येत होते किंवा पलीकडच्या टेरेसवर जाता येत होते. हिवाळा सुरू झाला की मी रोज सकाळी सूर्यप्रकाशाचा आनंद घेण्यासाठी अनेकदा गच्चीवर येत असे. कुसुमची सासू, ज्यांचे नाव सुशीलाजी होते, त्या मला 2-3 वेळा गच्चीवर दिसल्या होत्या, पण आमच्यात काही चर्चा होऊ शकली नाही. तिच्या कोरड्या अभिव्यक्तीवरून मला समजले की या बाईपासून अंतर राखणे चांगले आहे. माझ्या दुसऱ्या शेजारी निर्मलाजी कुसुमच्या सासूसारख्याच बोलक्या होत्या. त्यांच्याकडून मला कळले की शर्माजींचे बाजारात किराणा मालाचे दुकान आहे. त्यांचा धाकटा मुलगा 12वी शिकतो आणि मोठा मुलगा 4 वर्षांपूर्वीच कोविड महामारीचा बळी ठरला. कुसुम ही त्याची बायको होती. बिचारी लग्नाच्या अवघ्या 1 वर्षातच विधवा झाली होती. तिचा पती ज्या कंपनीत क्लार्कचे काम करत होता, त्याच कंपनीत विनवणी करून शर्माजींनी कुसुमला आपल्या मुलाच्या जागी खाजगी कंपनीत नोकरी मिळवून दिली. घरात येणारा पैसा तर सगळ्यांनाच आवडतो, पण सुनेबद्दल सहानुभूती कोणालाच नव्हती. सुशीलाजी सतत तिला टोमणा मारायच्या की या पांढऱ्या पायाच्या बाईने आमच्या घरात येताच माझ्या मुलाला खाल्ले. घरातील सर्व कामे कुसुमकडे सोपून त्या स्वतः अंगणात पान चघळत परिसरातील महिलांसोबत लोकांच्या घरातील गप्पा मारत बसायच्या. बिचारी कुसुम घर आणि ऑफिसची सगळी कामं उरकून थकून रात्री उशिरा आपल्या खोलीत झोपायला जायची. मी ऐकले होते की ती BA पास आहे. जेव्हा मी माझ्या शेजारणीला विचारले की कुसुम शिक्षित आणि आत्मनिर्भर असूनही शांत का राहते, यावर ती म्हणाली, कशाचे आत्मनिर्भर? सुशीलाजी तिच्या पगारातील सर्व पैसे पहिल्याच दिवशी तिच्याकडून हिसकावून घेतात, तरीसुद्धा तिच्या तोंडातून एक शब्दही निघत नाही, कारण सुशीलाजी तिला अन्न, पाणी आणि राहायला आसरा देते. हेच तिच्यासाठी भरपूर आहे. हे सर्व निर्मलाजी हातवारे करत मला सांगत होती. ते सर्व ऐकून ती पतिहीन निपुत्रिक मुलगी जी नरक यातनेने भरलेले जीवन जगत होती, मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली. मी वेळोवेळी तिच्यासोबत बोलण्यासाठी निमित्त शोधायचे, पण ती टेरेसवर फार कमी वेळ यायची. त्यामुळे मला तिच्याशी फारसे बोलता येत नव्हते. तिच्या सासूबाईंचा कर्कश आवाज मला माझ्या खोलीपर्यंत ऐकू यायचा, पण प्रतिउत्तरात कुसुमचा आवाज मी कधीच ऐकला नव्हता. ती कसल्या मातीची बनली होती कुणास ठाऊक. जणू ती एक सहनशीलतेची प्रतिमूर्ती होती. एके दिवशी सकाळी कुसुम गच्चीवर कपडे वाळत घालायला आली. तेव्हा तिचे माझ्याकडे लक्ष गेले. मग मी चेहऱ्यावर थोडे हसू आणले. ते पाहून तिने मला नमस्कार केला. मी आधीच तिथे लिंबाचे लोणचे एका प्लेटमध्ये घेऊन आले होते. मग मी तिला जवळ बोलवून घेतले आणि म्हणाले,
बेटी, लिंबाचे लोणचे कसे बनले आहे ते मला टेस्ट करून सांग. यावर कुसुमने निसंकोचपणे लोणच्याची एक फोड उचलून तोंडात टाकली आणि हसत हसत म्हणाली, काकू, तुम्ही खूप चविष्ट लोणचे तयार केले आहे. मग बेटी, अजून घे ना. नाहीतर मला असे वाटेल की तू मला माझे मन राखण्यासाठी म्हणत आहेस. असे म्हणत मी लोणच्याची प्लेट तिच्या पुढे केली. तिने पुन्हा आणखीन 2 फोडी तोंडात टाकल्या. ते पाहून मलाही खूप बरे वाटले आणि तिलासुद्धा खूप हायसे वाटले. मग काय, मी माझी ड्युटीच लावली तिला खाऊ पिऊ घालण्याची. कारण माझी मुलगी तिच्या पतीसोबत कानपूरला राहत होती. त्यामुळे कुसुमला पाहिल्यावर मला माझ्या मुलीची आठवण यायची. म्हणूनच मला कुसुमवर खूप दया यायची. सकाळी लवकर घरातली सगळी कामं उरकून मी गच्चीवरच्या कॉटवर बसून कुसुमची वाट पाहायची. जेव्हा ती वरती यायची तेव्हा मी तिला बहाणा करून काही ना काहीतरी खायला घालायची. तीसुद्धा माझ्यासोबत मिसळून गेली होती. माझ्याशी बोलून तिचा कोमललेला चेहरा पुन्हा ताजा व्हायचा. ते पाहून मला खूप बरे वाटायचे. तिच्या हसण्यामागे एक वेदना दडलेली होती. तिचे पाणवलेले डोळे आपल्या आत असूनचा समुद्र दाबून धरत होते. एका रविवारी मी मटर पनीर आणि मेथीची भाजी केली. त्यानंतर 11च्या सुमारास मी जेवणाचे ताट घेऊन टेरेसवर गेले. रविवारची कुसुमला सुट्टी असायची. त्यामुळे तीसुद्धा कपडे वाळत घालायला उशिरावर यायची. जेव्हा मी टेरेसवर गेले तेव्हा कुसुम पॅरापेटवर बसून तिचे ओले केस सुकवत होती. गप्पा मारत आम्ही दोघीही जेवणाचा आस्वाद घेत होतो. पण सुशीलाजी झापड्यागत तिथं कधी आल्या ते आमच्याही लक्षात आलं नाही आणि त्या कुसुमला म्हणू लागल्या, यासाठी तू वरती येत असते का? तरी मी विचार करत होते की हिला टेरेसवरून खाली यायला इतका वेळ का लागतो. सुशीलाजींचा आवाज ऐकून कुसुमच्या हातातील प्लेट खाली पडली. भीतीने तिने डोक्यावर पदर घेतला आणि ती पटकन पायऱ्या उतरून खाली गेली. त्यानंतर माझ्याकडे भडकलेल्या नजरेने बघत सुशीलाजी म्हणाल्या, ताई, मला तुमच्याशी भांडण करायचे नाही, पण तुम्ही माझ्या सुनेपासून दूर राहा. माझ्या सुनेला असं खाऊ घालून तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे की आम्ही तिला खायला देत नाही का? माहीत नाही तुम्ही तिला काय शिकवत असता. ते ऐकून मी स्तब्ध झाले होते. मी काही बोलायच्या आधीच त्या पायऱ्या उतरून खाली गेल्या. त्यानंतर कितीतरी वेळ त्या कुसुमवर ओरडण्याचे आवाज येत होते. या घटनेनंतर कुसुमने गच्चीवर येणे जवळपास बंद केले होते. कदाचित ती तेव्हा यायची जेव्हा मी गच्चीवर नसायचे. एकदा कुसुमने मला विचारले की मी तुम्हाला मावशी म्हणू शकते का? तिच्याकडून हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मला स्वतःचा अभिमान वाटला की मी एका दुःखी आणि घाबरलेल्या मुलीला हसायला आणि बोलायला शिकवलं. मी तिच्या एकाकी जीवनात ताज्या हवेचा श्वास बनून आले होते. पण तिच्या सासूने तिला पुन्हा गुदमरलेल्या आणि शांततेत बुडालेल्या प्रदूषित वातावरणात जगण्यास भाग पाडले. निर्मलाजी मला म्हणत होत्या की तुमच्या मनात कुसुमबद्दल प्रेम आणि करुणा आहे आणि ती रोज येऊन मला सुशीलाजींच्या गैरवर्तणुकीच्या आणि अत्याचाराच्या बातम्या सांगायची. त्यामुळे माझे मन अधिकच व्यथित व्हायचे. माझे पती अनेकदा मला सांगायचे की इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत जाऊ नकोस आणि त्या निर्मलाबाईपासून सुद्धा थोडे 4 हात लांबच राहा. तिला फक्त एवढेच काम आहे की इकडच्या गोष्टी तिकडे सांगायच्या आणि तिकडच्या गोष्टी इकडे सांगायच्या. मला त्यांचे म्हणणे योग्य वाटले आणि मी अंगणात बसणे बंद केले. त्यानंतर साधारण 3 महिन्यांनी पहाटेच्या वेळी शर्मा यांच्या घरातून मोठमोठ्याने ओरडण्याचे आवाज येऊ लागले. मग निर्मलाजींनी आमचे दार वाजवले आणि मला बाहेर बोलून म्हणाल्या, पटकन गच्चीवर या, खूप मनोरंजक बातमी आहे. एवढे सांगून त्या त्यांच्या गच्चीवर गेल्या. माझ्या स्त्रीलिंगी आणि जिज्ञासू स्वभावामुळे मी सुद्धा लगेच गच्चीवर गेले. निर्मलाजी माझ्या आधीच गच्चीवर येऊन उभ्या होत्या आणि त्या मला टेरेसच्या पुढच्या भागात येण्याचे इशारे करू लागल्या. तिथून शर्माजींचे अंगण दिसत होते. पोलीस त्यांच्या घरी आले होते. शर्मा दाम्पत्य हातवारे करत काहीतरी सांगत होते आणि इन्स्पेक्टर स्टेटमेंट नोट करून घेत होते. रागाने ओरडणाऱ्या स्वरांवरून मला काहीच समजले नाही. आणि हो, इन्स्पेक्टरचा रुबाबदार आणि मोठा आवाज असल्यामुळे त्यांचे काही शब्द माझ्या कानावर पडले. तुम्हाला कधी कळलं ती कोणासोबत गेली? इत्यादी. ते ऐकून मी निर्मलाजींकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं आणि ती डोळे वाटून म्हणाली,
अहो ताई, कुसुम पळून गेली आहे. माहीत नाही तिचे कोणासोबत अफेअर चालू होते. बाई चांगलीच चालू निघाली, पण ती तर खूप साधी दिसत होती. मी आश्चर्याने निर्मलाबाईकडे बघतच राहिले. तिची बडबड आता मला ऐकू येत नव्हती. जणू माझ्या डोक्यात अनेक प्रश्न फिरत होते. मी डोकं धरून खाली बसले. मग तिकडून ती म्हणाली, ताई तुम्ही ठीक तर आहात ना? इतका विचार करू नका. कुसुम त्यांच्या तावडीतून सुटली हे बरे झाले. मी तिला इशारे करून सांगितले की मी खाली जात आहे. खाली आल्यावर मी पाहिले की माझा नवरा दारात उभा राहून कोणाशी तरी बोलत होता. या खळबळजनक बातमीवर सगळे शेजारी अंदाज लावत होते की कुसुम कोणासोबत तरी पळून गेली आहे. मी सरळ जाऊन बेडवर पडले. कुसुमच्या व्यक्तिमत्वाशी तिची ही पायरी जुळत नव्हती. ती खूप विनम्र आणि सुसंस्कृत मुलगी होती. असे तर झाले नसेल ना, घरातल्यांच्या दासाला कंटाळून तिने आत्महत्या तर केली नसेल ना, किंवा शर्मदापत्यांनी तिचा गळा दाबून तिला मारून टाकले तर नसेल ना? नाही, मी हे अशुभ विचार का करत आहे? तितक्यात माझे पतिदेव आमच्या बेडरूममध्ये आले आणि त्यांनी मला बेडवर डोक्याला हात लावून पडलेले पाहिले आणि ते म्हणाले, तुला बरे वाटत नाही का? तुझे बीपीचे औषध तू घेतले नाही का? त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मी स्वतःच त्यांना प्रश्न विचारला, कृपया मला सांगा, तुम्ही बाहेरच्या लोकांकडून कोणती बातमी ऐकली? बाहेर लोकांमध्ये कसली चर्चा चालू आहे? मी उठून बसले. माझे हृदय जोरात धडधडत होते. माहीत नाही काय ऐकायला मिळेल. अगं, बाहेर काही लोक म्हणतात की ती पळून गेली, तर कोणी म्हणते की तिने नदीत उडी मारून आपला जीव दिला. पोलिसांनाही शंका आहे की या शर्मा फॅमिली इन्व्हॉल्व असू शकते आणि ते पोलिसांपासून बरेच काही लपवत आहे. तितक्यात बाहेरून कोणीतरी दार ठोठावले. दार उघडून पाहिले तर बाहेर इन्स्पेक्टर साहेब उभे होते. ते आम्हाला म्हणाले, तुमच्याकडून काही माहिती हवी आहे. माझ्याकडे डोळे वटारून इन्स्पेक्टर म्हणाले, सुशीलाजींचे म्हणणे आहे की तुमची त्यांच्या सुनेसोबत खूप जमायची. कदाचित तुम्हाला माहीत असेल की ती कुठे गेली आहे. ते ऐकून मला सुशीलाजींचा खूप राग आला आणि मी विचार करू लागले की ही बाई मला का अडकवत आहे. मग हॉलमध्ये असणाऱ्या सोफ्याकडे बोट दाखवत नवऱ्याने इन्स्पेक्टरला बसायला सांगितले. मी इन्स्पेक्टरला सांगितले की मी कधी कधी गच्चीवर कुसुमशी बोलायचे, पण तिच्या सासूबाईंना कुसुमने कोणाशी बोललेले आवडत नाही. आमचे टेरेस चिटकून असल्यामुळे कधी कधी आमच्यात थोडाफार संवाद व्हायचा. मध्यंतरी तिने गच्चीवर येणे बंद केले होते. बरेच दिवस मी ना तिच्याशी बोलले ना तिला पाहिले. इन्स्पेक्टरने ते विधान लक्षात घेतलं आणि ते निघून गेले. त्यावेळेस आमच्या दाराबाहेर लोकांनी गर्दी केली होती. इन्स्पेक्टर साहेब सोफ्यावरून उठतात. दारात थांबलेले लोक इकडे तिकडे पांगले. त्यानंतर दुपार झाली, पण कुसुमचा काही पत्ता लागत नव्हता आणि हळूहळू ही बाब जशी उभी राहिली होती तशीच ती दाबलीही गेली. बातमी मिळतात कुसुमची आई आली होती, पण सुशीलाजींनी कुसुमवर इतके आरोप लावले की बिचारी कुसुमची आई रडतच माघारी गेली. नुकतीच थंडीची सुरुवात झाली होती. अचानक आम्हाला कानपूरला जावं लागलं. तेव्हा माझ्या मुलीच्या पित्ताशयाचं ऑपरेशन झाले. काही दिवस काळजी घेणे गरजेचे होते, त्यामुळेच मला तिथे थांबावे लागले. एके दिवशी मी भाजी घेण्यासाठी बाजारात गेले होते. तेव्हा शेजारच्या भाजीच्या दुकानातून मोलभाव करणाऱ्या बाईचा आवाज माझ्या कानावर पडला. तो आवाज मला ओळखीचा वाटत होता. भाजीवाल्याला पैसे देऊन ती बाई मागे वळताच माझे डोळे पाणावले. तिला पाहून मी स्तब्ध झाले होते, कारण आमची अशी अचानक भेट होईल अशी मला अपेक्षा नव्हती. प्रथम कुसुम पुढे आली आणि माझ्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाली, मावशी तुम्ही कसे आहात आणि इकडे कसे काय आलात? थांबा, आलं माझं लक्षात. तुम्ही दीदीकडे आलात ना? दीदी कशी आहे? तिला आठवलं की माझी मुलगी कानपूरला राहते, पण या कुसुममध्ये आणि आधीच्या कुसुममध्ये काहीच संबंध नव्हती. ही कुसुम ताज्या फुललेल्या फुलासारखी तिच्या नावाप्रमाणे जगत होती. पूर्ण भरगच्च शरीर, तणामुक्त चेहरा. मग माझी नजर तिच्या पोटाच्या फुगवट्याकडे गेली. तेव्हा तिने आपले पोट साडीच्या पदराने झाकले आणि भाजीची पिशवी पोटासमोर धरली. मी तिचं निरीक्षण करत होते. तिच्या कपाळावर टिकली होती, तर भांगेत सिंदूरही होता. ते पाहून मी विचार करू लागले की लोक बरोबर बोलत होते की ती कोणासोबत तरी तोंड काळे करून पळून गेली आहे. तेव्हा मी विचार केला की
बिचारीची शरमेच्या नरकातून सुटका झाली या विचाराने मी समाधानी होते. पण आज तिला विवाहित स्त्रीसारखे नटलेले पाहून माझे मन किळसाने भरून आले. तिची माझ्या मनात स्थिरावलेली ती सुंदर प्रतिमा कुठेतरी हरवून गेली होती आणि माझे मन दुखावलं गेले. माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचून तिने माझा हात धरला आणि मला बाजूला नेत म्हणाली, मावशी, इतरांप्रमाणे तुम्हीही मला कलंकी समजत आहात ना? मला इतरांची पर्वा नाही, पण जर तुम्ही सुद्धा माझा चुकीचा गैरसमज करून घेत असाल तर मला खूप वेदना होईल. मी असे पाऊल का उचलले हे मी तुम्हाला सांगितल्याशिवाय जाऊ देणार नाही. मी यंत्राप्रमाणे तिच्याबरोबर चालत होते, जसे काय मी स्वप्नात पाहत आहे. माझ्या तोंडातून शब्दच निघत नव्हते. अनेक महिने मनात दडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची उत्सुकता माझ्या मनात दाटून आली होती. मी माझ्या मुलीला फोन करून सांगितले की मला घरी यायला थोडा उशीर होईल. त्यानंतर आम्ही जवळच असलेल्या पार्कच्या वाकावर बसलो. मावशी, तुम्ही माझ्यावर नाराज आहात ना? यावर मी तिला शांत स्वरात म्हणाले. माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नव्हता की लोक म्हणत होते तू कोणासोबत तरी पळून गेली आहेस. मला तर असेच वाटत होते की तुझ्या दुःखापासून मुक्त होण्यासाठी तू आत्महत्या केली आहेस किंवा तू तुझ्या आईकडे गेली आहेस. पण तुझी आई आल्यावर मला असे वाटले की कदाचित तू आत्महत्या केली असेल आणि आज तुला इथे अचानक पाहून मला धक्काच बसला. जर तुला कोणासोबत सेटल व्हायचेच होते तर तू हे तुझ्या घरात स्पष्ट सांगू शकली असतीस. तू प्रौढ होती, त्यामुळे कायदासुद्धा तुला लग्न करण्यापासून रोखू शकला नसता. हे ऐकून कुसुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मी तिच्याकडे पाहिलं तर ती आपल्या साडीच्या पदराने डोळे पुसत होती. मावशी, मी तिथून असे बाहेर पडेल याची मी कल्पनाही केली नव्हती. पण नशिबाने मला अशा वळण आणले होते की माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी पळून जाण्याच्या काही दिवस आधी माझ्यासोबत काय घडले होते हे तुम्हाला माहीत आहे का? नेहमीप्रमाणे त्या रात्रीसुद्धा 11च्या सुमारास मी माझे काम संपवून माझ्या खोलीत गेले. मी इतके थकले होते की बेडवर पडताच झोपी गेले आणि दाराला आतून कडी लावायचे विसरून गेले. काही वेळाने मला असे जाणवले की कोणीतरी मला चिटकून झोपले आहे. माझ्या मानेवर गरम श्वास लागल्याने मी घाबरले आणि उठू लागले. पण त्याने मला घट्ट पकडले आणि माझ्यासोबत घाणेरडे काम करायला सुरुवात केली. जेव्हा मी खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात त्याचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझा दिल अमनला बघून माझ्या घशातून एक जोरात किंकाळी निघाली आणि मी त्याला माझ्या पूर्ण ताकदीने मागे ढकलले आणि बेडवरून खाली उतरले. भाऊजी, तुम्हाला लाज वाटत नाही का? आई समान वहिनीशी असं करताना? मी तुम्हाला माझ्या धाकट्या भावाप्रमाणे समजत होते. त्यानंतर मी तिथून बाहेर आले आणि माझ्या सासूबाईंना हाक मारायला सुरुवात केली. अमन मला दूर ढकलून त्याच्या खोलीकडे धावला. आई आणि बाबा डोळे चोळत त्यांच्या खोलीतून बाहेर आले. मग आई माझ्या जवळ येत म्हणाल्या, काय ग, नवरा नाही तर तुला झोप येत नाही का? आमची झोप मोड करायला एवढ्या रात्री ओरडून आमची झोप का खराब करत आहेस? मी थरथर कापत होते. रडक्या स्वरात त्यांना मी सर्व काही सांगितले. हे ऐकून दोघी हैराण झाले, पण ते मलाच दोष देऊ लागले आणि म्हणाले की अमन अजून लहान आहे. खरं तर चूक तुझीच असेल जे तू माझ्या मुलावर नजर टाकत आहे आणि उलट त्याच्यावर कलंक लावतेस. मी त्यांना शपथ घेऊन सांगितले की मी खरे बोलत आहे, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, उलट मलाच दोषी ठरवले. मग अमन त्याच्या खोलीतून असे बाहेर आला जसे का आम्ही त्याची झोप खराब केली आहे. आई, हा कसला गोंधळ लावला आहे? हवे तर उजेडल्यावर भांडत बसा. एवढे बोलून तो पुन्हा त्याच्या खोलीत जाऊ लागला. तितक्याच सासूबाईंनी त्याला विचारले, अमन, तू काही वेळापूर्वी कुसुमच्या खोलीत गेला होतास का? आई, तू काय यावेळी माझ्यासोबत मस्करी करत आहेस का? मी 10 वाजता झोपी गेलो होतो आणि त्यावर तुमच्या गोंधळामुळे आत्ता उठलो आहे. का ग पांढरबायाची? ऐकले ना, तुझे तारुण्य तुझ्या ताब्यात नाही आणि वरतून माझ्या मुलावर आरोप करत आहेस. कुठेतरी जाऊन जीव दे. मला शिवेशाप देत सासूबाई त्यांच्या खोलीत गेल्या. सासरे तिथेच उभे राहून माझ्याकडे एकटक पाहत होते. त्यानंतर ते माझ्या डोक्यावरून हात फिरवत माझ्या पाठीपर्यंत घेऊन गेले. मला काही पुरुष स्पर्श माहीत नव्हता का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो स्पर्श वडिलांच्या प्रेमळ मायेचा नव्हता, तर तो स्पर्श घृणास्वर भावनेचा होता, जो माझ्या कमरेवर एखाद्या सापाप्रमाणे रेंगाळत होता. मी मागे सरकले
आणि माझ्या खोलीत जाऊन पटकन आतून कडी लावली आणि बेडवर पडून खूप रडले. ते घर आता मला एखाद्या जेलप्रमाणे वाटत होते, जिथे रक्षकच भक्षक बनले होते. त्यानंतर सकाळी मी लवकर घरातील कामे उरकून ऑफिसला निघाले. घरातील तणावपूर्ण वातावरण मला आतून खाऊ लागले होते. जेव्हा मी सुरुवातीला ऑफिस जॉईन केले होते तेव्हा मला काम समजावून सांगण्यासाठी माझ्याजवळ एका सिनियर क्लार्कची ड्युटी लावली गेली होती. ते खूप शांत स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांचे वय अंदाजे 35 वर्षाच्या आसपास असेल. माझ्या कामात जेव्हा जेव्हा मला काही अडचण यायची तेव्हा ते माझी मदत करायचे. त्या दिवशी मला उदास पाहून आणि माझे लाल डोळे पाहून ते माझ्या टेबलजवळ आले आणि म्हणाले, तुझी तब्येत ठीक नसेल तर तू सुट्टी घेऊन घरी जाऊ शकतेस. तुझे काम मी सांभाळेल. मी तर घरातून मुद्दाम लवकर आले होते. त्या गुदमरलेल्या वातावरणापासून इथे बरे होते. भलेही काम जास्त असले तरी चालेल. त्यामुळे मी त्यांना सांगितले की रात्री ताप होता, पण आता तब्येत ठीक आहे. लंच टाईमच्या वेळेतही मी तिथेच बसून राहिले. ना मी टिफिन आणला होता, ना मला काही खावीसे वाटत होते. तेवढ्यात ते माझ्याजवळ येऊन बसले. त्यांचे नाव महेंद्र होते. कुसुमजी, नक्कीच काहीतरी आहे, नाही तर तुम्ही इतकी काळजी दिसला नसता. त्यावेळी मला कोणाची तरी सहानुभूतीची आणि कोणाच्या तरी आधाराची गरज होती. इतके दिवस मी एकटीच अडचणींचा सामना करत होते, पण रात्रीच्या घटनेने माझ्या संयमाचा बांध फुटला आणि मी ढसाढसा रडू लागले. कारण त्यांच्यातील आपलेपणा मला माझ्या परिस्थितीबद्दल विचारत होता. मला असे रडताना पाहून ते घाबरले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून एक मायेचा स्पर्श केला. त्यांचा स्पर्श माझ्या सासऱ्यांसारखा किळसवाना नव्हता, तर तो एक संवेदनशील मायेचा आणि काळजीचा स्पर्श होता, जो माझ्या मनाच्या खोल जखमेवर मलम म्हणून काम करत होता. त्यांनी मला शांत केले आणि पाणी प्यायला दिले. त्यानंतर ते प्रेमाने म्हणाले, माझ्यावर विश्वास असेल तर मला सांगू शकतेस काय प्रॉब्लेम आहे. कदाचित मी तुला काही मदत करू शकेल. मग मी त्यांना रात्रीची सत्य घटना सांगितली. ते ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर रागाचे भाव उमटले आणि त्यांच्या कपाळावर काळीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. त्यांनी माझे सांत्वन केले आणि मला निर्भय राहण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी एका कागदावर त्यांचा पत्ता आणि फोन नंबर लिहून दिला आणि मला सांगितले की जेव्हा तुला काही मदत लागेल तेव्हा अजिबात संकोच करू नको. तू मला या नंबरवर कॉल करू शकतेस. मनातले ओझे निघून गेल्याने मला थोडेसे हलके वाटत होते. त्यांचे आभार मानून मी वॉशरूममध्ये जाऊन तोंड धुतले आणि पुन्हा मी माझ्या टेबलजवळ आले तर माझ्या टेबलवर 2 सफरचंद होते. महेंद्रजी त्यांच्या टेबलजवळ बसून आपला टिफिन खात होते. त्यांनी मला इशारा करत ते सफरचंद खायला सांगितले. त्यामुळे मी त्यांचे बोलणे टाळू शकले नाही आणि ते सफरचंद खाऊ लागले. जेव्हा संध्याकाळी मी घरी पोचले तेव्हा अंगणात तिन्ही भूत उपस्थित होते. मी आत गेले तेव्हा अमन संधी साधत माझ्या जवळ आला आणि म्हणाला, बघितले ना, तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही आणि मी घरात अशी एक खोटी गोष्ट सांगितली आहे की तुझे कोणाशी तरी अफेअर आहे. जर तू माझे ऐकले तर कदाचित यातून तू स्वतःला बदनाम होण्यापासून वाचू शकतेस. मी त्याच्याकडे अग्निमय नजरेने पाहत स्वयंपाकघरात शिरले. आता मला घरात एकटीला भीती वाटू लागली होती, म्हणून मी सासूबाईंच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करत होते, जे त्यांना अजिबात शोभत नव्हते, कारण त्यांनीच मला चारित्र्यहीन ठरवलं होतं. पण सध्या तरी मला तिच्या आधाराची गरज होती. एका रात्री आई कीर्तनाला गेल्या होत्या तेव्हा घरात मी आणि माझे सासरे होते. काही वेळाने घरात 2 धूर्त टाईपचे माणसं आले. तेव्हा सासऱ्यांनी मला दिवाणखान्यात बोलावले आणि मला चहा करायला सांगून ते गप्पा मारू लागले. चहा झाल्यावर मी त्यांना चहा देऊन परत येऊ लागले तेव्हा सासऱ्यांनी मला तिथे बसायला सांगितले, पण मी उभेच राहिले. मग सासरे म्हणू लागले की कुसुम हे खूप मोठे उद्योगपती आहेत. त्यांच्याकडून मला खूप मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे, तर तू जरा तयार हो आणि यांच्यासोबत जाऊन त्यांच्या हॉटेलमधून मसाल्यांचे नमुने घेऊन ये. ती दोन्ही माणसं माझ्याकडे वर खाली पाहत होते, जणू मी त्यांचे मसाल्याचे पोते आहे, ज्याला ते स्पर्श करून त्याची गुणवत्ता तपासणार आहेत. ते एखाद्या लाळ मारणाऱ्या कुत्र्यांसारखे दिसत होते, ज्यांच्यासमोर स्वादिष्ट अन्न होते आणि ते आता त्याच्यावर ताव मारणार होते. सासऱ्याकडे तिरस्कारे बघून मी नकार दिला आणि सांगितले की माझी तब्येत ठीक नाही आणि आईसुद्धा घरात नाही, त्यामुळे मला स्वयंपाक बनवायचा आहे.
मग तासाभराने आई परत आल्या. मी काही बोलायच्या आधीच त्यांनी माझ्या थोबाडीत मारली आणि म्हणाल्या, तुला आमची प्रगती नको आहे का? तू आज आमचे लाखोंचे नुकसान केले आहेस. जर तू त्यांच्यासोबत गेली असती तर काय बिघडले असते? पण आई, ती माणसं बरोबर वाटत नव्हती. त्यांची नजर. अगं ये, सती सावित्री बनण्याचा प्रयत्न करू नकोस. मी नाही त्यातली, कडी लावते आतली, अशी तुझी मिजास आहे. अमनने सगळं सांगितलं आहे. आई, अमन खोटं बोलत. चुप कुत्रे, नाहीतर मी तुला आत्ताच्या आत्ता घरातून हाकलून देईन. त्या दिवशीही मी न जेवताच माझ्या खोलीत झोपायला गेले. रात्री 10च्या सुमारास सासऱ्यांनी मला हाक मारली. सुनबाई, जरा आयोडकची डब्बी घेऊन ये, माझी पाठ खूप दुखत आहे. आई टी व्ही बघण्यात मग्न होत्या. घाबरत घाबरत मी सासऱ्यांच्या खोलीत गेले. तेव्हा ते बनियान न घालता बेडवर पालथे पडले होते. मी आयोडकची डब्बी बेडवर ठेवली आणि तिथून निघू लागले. तितक्यात त्यांनी माझा हात धरला. त्यामुळे मी प्रचंड घाबरले आणि मी पटकन त्यांचा हात झटकला. त्यांनी मला आयोडेक्स पाठीला चोळायला सांगितले. मी घाबरत घाबरत आयोडेक्स लावू लागले. तेव्हा त्यांनी वळून मला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाले, मी तुझी लाज दूर करतो. उद्या त्या दोघांनाही खुश कर. मला त्यांच्या हेतूबद्दल आधीच संशय होता, म्हणून मी पूर्ण तयारीनिशी आले होते. साडीत लपवलेले लाटणे मी त्यांच्या डोक्यात मारले आणि मागे न वळता घराबाहेर पळाले. पळत पळत मी दूर जाऊन एका झाडामागे लपून बसले आणि ब्लाऊजमध्ये लपवलेला फोन काढून महेंद्रजींना फोन केला. त्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून बराच वेळ मी तिथेच थांबले, जेणेकरून माझ्या घरातील लोक मला शोधत येतील तेव्हा मी त्यांना सापडणार नाही आणि जेव्हा ते पुन्हा माघारी जातील तेव्हा मी तिथून बाहेर पडेल. मग 1 तासानंतर मी तिथून थेट रिक्षा स्टँड गाठले आणि रिक्षेत बसून त्यांच्या घराकडे निघाले. अर्ध्या वाटेत ते स्कूटरवर मला घ्यायला आले होते. रिक्षावाल्याला पैसे देऊन त्यांनी मला स्कूटरवर त्यांच्या घरी नेले. त्यांची आई आणि धाकटी बहीण मला प्रेमाने घरात घेऊन गेल्या आणि त्यांनी मला प्यायला पाणी दिले. महेंद्रजी म्हणाले, आधी रडायचं थांबव आणि सांग काय झालं. जसजसे मी माझ्यासोबत घडलेला प्रकार त्यांना सांगत होते तसतसा त्यांचा राग वाढत होता आणि ते आपल्या हाताच्या मुठी घट्ट करत होते. त्यांची आई आणि बहीण सुषमाचेही डोळे ओले झाले. सुषमा ही त्यांची बहीण होती, जी काही दिवसांपूर्वी रक्षाबंधनला त्यांच्या घरी आली होती. काकूंनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाल्या, मुली, आता त्या नरकाकडे परत कधीच वळू नकोस. मग महेंद्रजींची बहीण सुषमा म्हणाली, तुम्ही इथे सुरक्षित आहे. तुमच्याबद्दल आम्ही कोणालाही कळू देणार नाही. दुसऱ्या दिवशी सोमवार होता. महेंद्रजी म्हणाले की कार्यालयात ते सामान्यपणे वागतील, त्यामुळे कोणालाही शंका येणार नाही आणि त्यांनी त्यांच्या आई आणि बहिणीला सांगितले की पुढे काय करायचे ते मी ऑफिसमधून आल्यावर सांगेल. तोपर्यंत कुसुमजी इथे आहेत हे आपल्या शेजारच्यांनाही कळले नाही पाहिजे. ते ऑफिसला गेल्यानंतर काकू आणि सुषमाने माझी खूप काळजी घेतली. त्यांनी मला विचारले की पुढे भविष्यासाठी तू काय नियोजन केले आहेस, असं त्यांनी विचारल्यावर मला काही सुचले नाही. माझे भविष्य मला अंधकारमय वाटू लागले होते. मी काय करावे, कुठे जावे. मी गप्प बसले या विचारात की कुणी माझी मदत करो किंवा न करो, मी कुठेतरी माझा जीव देईल, ज्यामुळे माझ्या दुःखांचा अंत होईल. जेव्हा मी सुषमाला विचारले, तुझी वहिनी दिसत नाही, त्या काय माहेरी गेल्या आहेत का? कारण नुकताच रक्षाबंधनचा सण होऊन गेला होता. तर तिने एक थंड श्वास घेतला आणि म्हणाली, मला वहिनी नाही आहे. मग मी तिला विचारले, महेंद्रजींचे अजून लग्न झाले नाही का? नाही, तसं नाही. 8 वर्षांपूर्वी दादाचे रेखावहिनीसोबत लग्न झाले होते. आमचं सुखी कुटुंब होतं. वर्षभरानंतर वहिनीच्या गरोदरपणाची बातमी ऐकून आम्ही सर्वजण खूप आनंदी झालो होतो आणि बाळ येण्याची आतुरतेने वाट पाहत होतो. 7व्या महिन्यात ओटी भरण्याच्या कार्यक्रमानंतर वहिनी प्रसूतीसाठी तिच्या आईच्या घरी गेली होती. तेव्हा आमच्या दुर्दैवाने तिला आमच्यापासून कायमचे हिरावून घेतले. हे सांगताना सुषमाचा कंठ दाटून आला. वहिनी गच्चीवर कपडे वाळत टाकायला गेली होती. तेव्हा खाली उतरताना तिचा पाय साडीत अडकल्याने तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि अनेक पायऱ्यांवरून ती खाली आली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. बेशुद्ध अवस्थेत तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी सांगितले की बाळाचा गर्भात मृत्यू झाला असून
रेखाची ही प्रकृती नाजूक आहे. बातमी मिळताच आम्ही तिथे पोहोचलो. पण रेखा वहिनी दुसऱ्याच दिवशी आम्हाला सोडून देवाघरी गेली. दाराचा संसार उद्ध्वस्त झाला होता, त्यामुळे तो पूर्ण डिस्टर्ब झाला होता. कालांतराने काळाने जखमेवर मलम लावले, पण हसणे तो पूर्णपणे विसरून गेला होता. त्याला दुसरं लग्नही मान्य नव्हतं. आईने अनेक वेळा त्याला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. कदाचित त्याच्या मनावर झालेली खोलवर जखम आजवर तो विसरू शकला नाही. त्यामुळे त्याने लग्न करण्याचा हा विचार डोक्यातून काढून टाकला. महेंद्रजींच्या आयुष्यात घडलेली ही दुःखद घटना ऐकून मी मूर्तीसारखे स्तब्ध झाले. वरतून शांत दिसणारे आणि हृदयात ज्वालामुखी असणारे महेंद्रजींचा शांत चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला. त्यावेळी मी माझे सर्व दुःख आणि भविष्याची चिंता विसरून गेले होते. ज्याप्रमाणे मी माझ्या जोडीदाराच्या मृत्यूचे दुःख सहन करत होते, त्याचप्रमाणे त्यांनाही तेच दुःख होते. महेंद्रजी संध्याकाळी ऑफिसमधून उशिरा घरी परतले. त्यांच्या हातात ऑफिसच्या बॅगेव्यतिरिक्त आणखीन एक साधी बॅग होती. चहा पिताना त्यांनी सांगितले की आज ऑफिसमध्ये पोलीस तुमची चौकशी करायला आले होते. कुसुमजी, तुम्हाला इथे राहण्यात धोका आहे. हे ऐकून काकू म्हणाल्या, पण बेटा, ही गरीब बिचारी मुलगी कुठे जाणार? आई, मी याची व्यवस्था केली आहे. बॅगेकडे बोट दाखवत ते म्हणाले, त्यात 2 बुरक्या आहेत. सुषमा आणि कुसुमजी पहाटे 4 वाजताची बस पकडून कानपूरला रवाना होतील. मग आई, 1 आठवड्यानंतर आपण दोघेही तिथे पोहोचू आणि कुसुमजीसाठी राहण्याची आणि कामाची काहीतरी व्यवस्था करू. आपापसात चर्चा करून आम्ही रात्री लवकर झोपी गेलो. सकाळी पहाटेच्या वेळी महेंद्रजींनी आम्हाला स्कूटरवरून बस स्टँडवर सोडले. त्यानंतर 12च्या सुमारास आम्ही कानपूर बस स्टँडवर उतरलो. तिथे सुषमाचे पती आम्हाला घेण्यासाठी आधीच येऊन थांबले होते. रात्रीच फोन करून सुषमाने त्यांना तशी माहिती दिली होती. ते खूप मनमिळावू आणि आनंदी स्वभावाचे आहेत. ठरल्याप्रमाणे महेंद्रजीही शनिवारी आईसोबत कानपूरला पोहोचले. माझी एक गोष्ट लक्षात आली की मी आणि महेंद्रजी इकडे तिकडे असायचो तेव्हा ते तिघे आपापसात चर्चा करू लागायचे आणि आम्हाला येताना पाहून गप्प व्हायचे. त्यांना असे चर्चा करताना पाहून मला वाटू लागले की मी त्यांच्यावर ओझे झाले आहे. त्यांना सोडून त्यांच्यापासून दूर कसे जावे हे मला समजत नव्हते. शेवटी एके दिवशी संध्याकाळी चहा घेताना मी हे सत्य समोर आणले की मला त्यांच्यावर अधिक ओझे बनायचे नाही आणि इथून दूर जायचे आहे. अचानक माझा निर्णय ऐकून सर्वांना धक्का बसला आणि ते सगळेच थक्क झाले. मग महेंद्रजी लगेच बोलले, पण कुसुमजी, तुम्ही कुठे जाणार? जिथे मला माझे नशीब घेऊन जाईल. मग सुषमा म्हणाली, पण कुसुमजी, तुमच्याकडे ना पैसा आहे ना घर. तितक्यात काकू उठल्या आणि माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, आणि त्या लांडग्यांचे काय? ते तुला शोधत शोधत तुझ्यापर्यंत पोचतील. मग तू त्यांना एकटे सामोरे जाशील का? यावर मी पुढे काहीच बोलू शकले नाही आणि अश्रू ढाळत राहिले. माझ्याकडे त्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. मला वाटले होते की मी इथून निघून गंगेत उडी मारून जीव देईन. अचानक सुषमाचा नवरा म्हणाला, हे बघा कुसुमजी, तुम्ही आणि महेंद्रजी दोघे एकाच नावेतून प्रवास करत आहात. हे ऐकून मला आणि महेंद्रजींना धक्काच बसला आणि ते पुढे म्हणाले की तुम्ही दोघांनी तुमचा जोडीदार गमावला आहे. तुम्ही एकमेकांचे दुःख अनुभवू शकता. मग तुम्ही एकमेकांचे लाईफ पार्टनर बनून एकमेकांच्या आयुष्यातील ही पोकळी का भरून काढत नाही? भाऊजी, तुम्ही हे काय बोलताय? याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. हा तर कुसुमजींच्या असहायतेचा फायदा घेतल्यासारखे होईल. हे बघ महेंद्र, आम्ही सर्वांनी नीट विचार करूनच हा योग्य निर्णय घेतला आहे. शेवटी आणखीन किती दिवस तुम्ही एकटे राहणार? तुमच्या दोघांचीही एकच समस्या आहे. तुझ्या रूपात तिला एक भक्कम आणि आदरणीय आधार मिळेल. मग काकूंनी मला प्रेमाने मिठी मारत म्हणाल्या, आणि मला माझी सून मिळेल. नाही आई, हे बरोबर नाही. कुसुमजी माझ्याबद्दल काय विचार करतील? त्यांना वाटेल की मी त्यांना मदत करण्यामागे माझे स्वतःचे स्वार्थ आहे. तुम्ही कुसुमजींना न विचारता तुम्ही तुमचे मत त्यांच्यावर लादले आहे. त्यानंतर महेंद्रजी खिन्नपणे मान खाली घालून तिथून निघून गेले. माझे हृदय घुंगराच्या वेगाने धडधडत होते. मी स्वतः याचा विचार केला नव्हता. त्या तिघांचे जे आमच्या मागे गुपचूप बोलणे व्हायचे त्याचा अर्थ आता मला कळला होता. मी माझ्या आयुष्यावर रडत होते. मला त्यांच्याबद्दल असा पण संशय येत होता की
हे कुटुंबसुद्धा पुढे जाऊन त्यांचे खरे रंग दाखवेल की काय? एकतर दुधाने भाजलेला ताकसुद्धा फुकून पितो. माझ्या आयुष्याची बोट समुद्राच्या लाटांनी इकडे तिकडे फेकली जात होती, पण किनारा काही दिसत नव्हता. असे पण वाटत होते की कदाचित त्या तिघांचे म्हणणे बरोबर आहे की मी आणि महेंद्रजींनी एक व्हावे. कदाचित त्यांच्या बोलण्यात सत्यता होती. इथे मी सुरक्षित होते. जर मी इथून बाहेर पडले तर मला सर्वत्र भयंकर मनुष्यरूपी भयानक प्राण्यांचा सामना करावा लागेल, जे मला कदाचित वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतील. याची कल्पना करूनच मी हादरून गेले आणि विचार करू लागले की हा निर्णय मी स्वीकारावा का? जर माझ्या नशिबात सुख लिहिले असेल तर इथेच ठीक आहे, आणि जर इथेसुद्धा माझ्यावर अन्याय झाला तर गंगामाया हा शेवटचा पर्याय आहेच, जिथे जाऊन मी माझा जीव देऊ शकेल. मी शांत बसून त्यांची युक्तिवाद आणि समर्थनाचे शब्द ऐकत होते. त्यानंतर मला कोंडीत टाकून ते तिथून निघून गेले. काही वेळानंतर सुषमा माझ्याजवळ आली आणि माझा हात धरून म्हणाली, हे बघ कुसुम, आम्ही तुला आमचा मुद्दा सांगितला आहे, पण तुझ्या संमतीशिवाय काही होणार नाही. आत्तापर्यंत तुला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले असेल. जर तुला जायचीच असेल तर आम्ही तुला अडवणार नाही आणि आम्ही तुला शक्य तितकी मदत करू आणि चांगली नोकरीसुद्धा शोधून देऊ. परंतु एकटे राहून तू तुझे संरक्षण करू शकतेस का? एक हसते खेळते कुटुंब, पतीचा आधार आणि सन्माननीय जीवन, त्याला तू ठोकर मारत असेल तर तुझी इच्छा. सुषमा काही क्षण माझ्या चेहऱ्यावरील हावभाव पाहत होत्या, पण त्यांना माझ्याकडून काहीच उत्तर न मिळाल्याने त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या तिथून उठून जाऊ लागल्या. तेव्हा मी त्यांचा हात धरून त्यांना थांबवले. सुषमा, तू जे बोलली ते मी विचारात घेतले आहे, पण मला असे वाटते की तुम्ही केवळ माझ्याबद्दलच्या सहानुभूती आणि दयेपोटी हा निर्णय घेत आहात. कदाचित असे होऊ शकते की पुढे तुम्हाला या निर्णयाचा पश्चाताप होऊ शकतो. महेंद्रजींनाही नको असेल तर प्रकरण पुढे नेण्यात काही फायदा नाही. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी आहे की तुम्ही सर्वांनी माझ्याबद्दल विचार केला, मला एक असहाय्य व्यक्ती म्हणून आधार दिला आणि मला अनोळखी मानले नाही. कुसुम, तू अजूनही आम्हाला आपले म्हणून स्वीकारू शकली नाहीस, त्यामुळेच तू हे सर्व बोलत आहे. कुसुम वहिनी, दादाला पटवण्याचे काम तू आमच्यावर सोड. ना आम्हाला तुमची दया येत आहे, ना आम्ही तुमचा फायदा घेत आहोत. आता सांगा, तुम्ही तयार आहात ना? सुषमाने लग्नाआधीच मला तिची वहिनी केले होते. या कुटुंबाचा ज्याप्रमाणे मी विचार करत होते तसे ते कुटुंब अजिबात नव्हते. असा विचार करून मी होकारार्थी मान हलवली. सुषमाने आनंदाने मला तिच्या कुशीत घेतले आणि आईला ही आनंदाची बातमी द्यायला गेली. संध्याकाळी महेंद्रजी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला गंभीर स्वरात विचारले की तू हा निर्णय कोणत्याही दबावाखाली किंवा मजबुरीने तर घेतला नाहीस ना? मी सुद्धा त्यांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही मनापासून हे नातं निभावून आहात की मजबुरीत येऊन माझी जबाबदारी उचलण्यासाठी तयार झालात? यावर ते म्हणाले, मला फक्त तुला आनंदी पाहिजे आहे. जर तू या नात्याला तयार असेल तर मी पूर्ण प्रयत्न करेल की आयुष्यभर तुला सतत आनंदी ठेवेल. भविष्यात तुला कसलाही त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करेल. मग लगबगीने लग्नाची तयारी सुरू झाली. त्यानंतर महेंद्रजी 1 आठवड्यानंतर परत येईल असे सांगून मुरादाबादला गेले. जेव्हा 1 आठवड्यानंतर ते तिकडून आले तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथल्या आर्य समाज मंदिरात अगदी साधेपणात आमचे लग्न झाले. त्यावेळी माझी आईही उपस्थित होती. त्या काळात सुषमाने फोन करून माझ्या आईला इकडे बोलवून घेतले. जेव्हा माझी आई इकडे आली त्यावेळेस मी तिला माझ्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. तेव्हा तीसुद्धा खूप रडली आणि शर्मा कुटुंबाला शिव्याशाप देत राहिली. मला आधार दिल्याबद्दल आणि माझा स्वीकार केल्याबद्दल आईने महेंद्रजींचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानले. त्यानंतर ती पुन्हा बनारसला निघून गेली. सुषमाच्या नवऱ्याने आमच्यासाठी एक भाड्याचे घर बघून ठेवले होते. आमच्या लग्नानंतर आम्ही आईसोबत त्या घरात शिफ्ट झालो. महेंद्रजींनी काही ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले होते. त्यांच्याकडे कामाचा एक्सपिरियन्स चांगला होता, त्यामुळे त्यांची लवकरच एका फर्ममध्ये लिपिक पदावर नियुक्ती झाली. जुनी नोकरी सोडून तेही कानपूरला आले आणि इकडेच कायमचे स्थायिक झाले. आता माझे लग्न होऊन 7 महिने झाले आहेत आणि मी माझ्या कुटुंबात खूप आनंदी आहे. घरातील प्रत्येकजण माझ्यावर खूप प्रेम आणि आदर करतात. महेंद्रजींचा स्वभाव खूप चांगला आहे. आमच्या प्रेमाचे
आणि आनंदाचे प्रतीक माझ्या गर्भात वाढत आहे. आता आम्ही दोघेही आमच्या गतजन्मातील दुःख आणि वेदना विसरलो आहोत. माझ्या सासरच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याबद्दल मला अपार आदर आहे, ज्यांनी मला पिंजऱ्याच्या बंदिवासातून मुक्त केले आणि मला एक स्वतंत्र जग निर्माण करून दिले. निर्भय, मुक्त आणि आनंदी कुसुमच्या चेहऱ्यावर अनोख्या आनंदाचे तेज होते. बायको आणि मातृत्वाचा सागर तिच्या डोळ्यात तरळत होता. मी तिची कथा ऐकून भारावून गेले होते आणि या नव्या कुसुमकडे भावुक नजरेने बघत होते. त्यानंतर मी कुसुमला मिठी मारली आणि खूप रडले. कुसुम मला तिच्या घरी घेऊन गेली. तिच्या घरातील सर्वजण खूप छान लोक आहेत. आजही मी जेव्हा कानपूरला माझ्या मुलीकडे जाते तेव्हा कुसुमला नक्की भेटून येते. माझ्या मुलीत आणि कुसुममध्ये मी कसलाच फरक करत नाही. जणू कुसुम माझी मोठी मुलगी आहे. तर मित्रांनो, कुसुमने जे काही पाऊल उचलले ते बरोबर आहे का? प्लीज कमेंट करून सांगा. आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.